आज आपण पाहणार आहोत बाही डिझाईन। तर या प्रकारे आपल्याला बाहीची डिझाईन करणार आहोत। सर्वात प्रथम आपण हे अस्तर जोडून घेऊया। अस्तर जोडल्यावर आपण हे बाहीची डिझाईन करणार आहोत। अतिशय छान अशी ही बाहीची डिझाईन आहे आणि सगळ्याला आवडेल अशीच बाही डिझाईन आहे। तर खूप सोप्या पद्धतीने आपण ही बाहीची डिझाईन करणार आहोत। पाहू शकता हे अस्तर आपण या प्रकारे जोडून घ्यायचं आहे, कारण आपण फिक्स हे अस्तरचं म्हणजे कपडा ठेवलेला आहे आणि एक्स्ट्रा हे ब्लाउज पीस कट केलेला आहे, कारण ब्लाउज पीस थोडंसं सुळसुळ असल्यामुळे आपण हे थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे। तर या प्रकारे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। आणि अस्तर जोडताना मात्र तुम्हाला बाहीचं अस्तर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो असं या प्रकारे आपण कट करून टाकूया। आपण हे दोन्ही अगोदर एक बाही जोडून घेतलेली होती। हे दोन्ही बाहीचं आपण आता सेंटर काढून घेणार आहोत। सेंटर काढताना या प्रकारे कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं। या प्रकारे आपण सेंटर मधला आपण एक अशी रेष वडायची आहे, कारण इथं आपल्याला व्यवस्थित असं हे डिझाईन बनवायचं आहे। सेंटर काढल्यावर काय होतं, कमी होत नाही आणि परफेक्ट असं फिनिशिंग येतं। त्यासाठी आपल्याला हे सेंटर काढणं आवश्यक आहे। तर अशी आपली दोन्ही बाही जोडून झालेली आहे। आता आपण या कॅनव्हासचं आपण डिझाईन कट करणार आहोत। म्हणजे समोशाचा आकार आपल्याला म्हणजे पाना आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। या प्रकारे 1.5 इंच आपण रुंदी ठेवणार आहोत। 1.5 आणि 1.5 म्हणजेच 3 इंच आपली रुंदी तयार होणार आहे या प्रकारे। आणि आकार देऊन घ्यायचा आहे मध्ये काढून। मध्ये काढून आकार घेऊन द्यायचा आहे, बरोबर एकदम परफेक्ट पानाचा आकार देणार आहोत आपण या प्रकारे। तर हे आपलं परफेक्ट हे पान आकार तयार झालेला आहे। आता आपण हे पलटून घेऊया। डिझाईन खूप सोपी आहे, पण दिसायला खूप छान अशी ही डिझाईन आहे। बाही ट्रेंडिंग बाही डिझाईन आहे। या प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही जर नवीन असाल तर कॅनव्हास तुम्ही चिपकून घेऊ शकता, कारण मला सवय आहे त्याच्यामुळे मी कॅनव्हास असंच लावून टाकते। तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला बरोबर सेंटरमध्ये आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। आणि मध्ये आपण एक शिलाई मारायची, म्हणजे काय होतं कमी जास्त होत नाही आणि सरकत नाही। मेन म्हणजे सरकत नाही आहे, डिझाईन तशीच आपल्याला मिळते। आणि मी अजिबात मशीन कॅनव्हासवर अजिबात जाऊ देत नाही, कारण साईडनेच जाऊ द्यायची। कॅनव्हासवर गेले की पलटायला थोडंसं म्हणजे फिनिशिंग थोडीशी कडक येते। तर आपण फक्त साईडनी टिप मारून घ्यायची आणि असं मधलं हे कात्रीने असं कट करून घ्यायचं। आणि हे छोटे 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 कट्स द्यायचे, म्हणजे कट्स दिल्यामुळं काय होतं की पटकन असं पलटलं जातं। तर पाहू शकता किती फिनिशिंगनी परफेक्ट असं हे पलटलेलं आहे। आता आपण हे एक म्हणजे नाडी टाईप आपण बनवून घेतलेलं आहे। आपल्याला हे डिझाईनसाठी वापरायचे आहेत। लूप्स तयार करून घ्यायचे। आणि करेक्ट असे हे लाईनमध्ये 3 लाईनमध्ये 3 लावून टाकायचे।
कारण हे नवरीचं ब्लाऊज आहे, नवरीच्या ब्लाऊजसाठी आपण हे डिझाईन बनवतो। ट्रेंडिंग ब्लाऊज स्लीव आहे, बनवायला सोपी आणि दिसायला खूपच छान अशी ही बाही डिझाईन आहे। बरोबर 1 टनच्या अंतर सोडून आपण हे या प्रकारे आपण व्यवस्थित असं हे बनवून घेतलेलं आहे। आता आपल्याला समोरचे हे लटकन तयार करायचे, त्यासाठी आपण हे कपडा घ्यायचा आहे चौकोन बरोबर। अगोदर आपण दोरी तयार करून घेऊया। लूप्स मध्ये आपण दोरी अगोदर टाकून घ्यायची आहे। खूप छान असं आपलं हे बाही डिझाईन तयार झालेलं आहे। कारण हे बीट्स जरा छोटे छोटे ठेवलेले आहेत, त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि जर मोठे ठेवलं तर डिझाईन खराब दिसतं, त्यासाठी थोडा वेळ लागतो, पण डिझाईन फार सुंदर दिसतं। तर पाहू शकता या प्रकारे आपलं हे डिझाईन असं हे परफेक्ट झालेलं आहे। आपण आता लूप्स देऊन घेऊया, म्हणजे लटकन तयार करूया। तर असे छान आपले लटकन तयार आहे आणि आपल्याला याला शो बटन लावून घ्यायचं आहे। जे असे काळे बटन वगैरे असतात, कोटला वगैरे लावतो, त्या प्रकारे आपल्याला हे बटन आपण तयार करून घ्यायचं आहे। याच कपड्याचं एकदम पक्क असं म्हणजे तयार करून घ्यायचं, नाहीतर सुटलं तर ते निघून जातं। एकदम पक्क करून घ्यायचं आहे तयार। आणि सुईने मात्र आपल्याला हे टिच करून घ्यायचे। खूप छान असं हे ब्लाऊज तयार झालेले आहे बाही। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल। हे असे छोटे छोटे डिझाईन पण दिसायला खूप छान, बनवायला सोपे असं हे डिझाईन आहे। आणि थोडं वेळ लागला तर लागला, टाके जास्त टाकून घ्यायचे आहेत, कारण हे आपण पाठीमागून हे एकदम दोऱ्याने पक्क करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपण साईडनी ते जे शो बटन आहे ते आपण पॅक करून घ्यायचे, म्हणजे कधीच निघणार नाही आणि शो पण खराब होणार नाही
डिझाईनचा, कारण ते बटन जर निघलं तर म्हणजे बाहीचं डिझाईन खूपच खराब दिसेल. तर या प्रकारे तुम्हाला एकदम पक्क करून टाकायचं आहे, निघणार नाही अशी खात्री होईल तोपर्यंत आपण ह्याला टिच करायचं आहे. तर अतिशय सोपी छान अशी डिझाईन आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. छान असं हे बाही डिझाईन